दोन सख्ख्या भावांचा वाद आणि त्याची शिक्षा तब्बल 12,000 निरागस विद्यार्थ्यांना। कल्याण पूर्वेतील एका 20 वर्ष जुन्या शाळेवर बुलडोझर चालला आणि हजारो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांवरच जणू हातोडा पडला। हा प्रश्न फक्त एका इमारतीचा नाही, तर प्रश्न आहे 12,000 विद्यार्थ्यांच्या भविष्याचा। बघूया आमचा हा विशेष रिपोर्ट। शाळेची घंटा, विद्यार्थ्यांचा गजबजा, शिक्षकांचे धडे आणि उद्याच्या उज्ज्वल भविष्याची स्वप्न। पण आज या परिसरात ऐकू येतोय तो फक्त बुलडोझरचा आवाज। कल्याण पूर्वेतील आडवली परिसरातील किसाई विद्यालय गेल्या 20 वर्षांपासून गोरगरीब कुटुंबातील मुलांना माफक शुल्कात शिक्षण देणारी ही शाळा आज वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे। शाळेचे संचालक बाळाराम गायकवाड आणि त्यांचे भाऊ संतोष गायकवाड समोरासमोर उभे ठाकलेत। त्यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून जमिनीचा वाद सुरू आहे। याच वादातून संतोष गायकवाड यांनी केडीएमसी कडे तक्रार केली आणि महापालिकेने कोणतीही पर्यायी व्यवस्था न करता थेट शाळेच्या इमारतीवर बुलडोझर चालवला। मला एवढं दुःख होतं का 1200 विद्यार्थी जाणार कुठे? कारण की ठीक आहे, शाळा अनलिगल सांगतात, महापालिका तक्रार आमच्या भावाने केला आणि मेन याच्यात विलास भोईर आहे ना, नगरसेवकाचा मिस्टर आहे, ते पती आहेत, त्याने ही कारवाई करायला त्याने जास्त हे केलं, राजकीय जास्त स्टँड आहे। म्हणजे दरम्यान आमची शाळा वाचवा अशी आर्त हाक आता विद्यार्थी देत आहेत। हमारा स्कूल बहुत अच्छा है, यहाँ के एजुकेशंस भी बहुत अच्छे हैं, टीचर्स बहुत अच्छे हैं, मुझे इसी स्कूल में रहना है। मेरा 10th बोर्ड है, मैं फ्यूचर देखी हूँ इस स्कूल में। मैं यहाँ पर फर्स्ट स्टैंडर्ड से पढ़ रही हूँ, मुझे इधर ही रहना है, ये स्कूल मत कुछ करो, हमें इधर ही स्टडी करना है। हमारा 10th बोर्ड होना चाहिए, मेरा फ्यूचर इसी स्कूल में। यहाँ की टीचर्स बहुत अच्छी हैं। आमची शाळा तोडू नका, इथले शिक्षण खूप चांगले आहेत। माझे भाऊ पण इथेच आहेत। मी या स्कूलमध्ये 7वी पासून आहे आणि खूप शिक्षण चांगले आहे, इथले शिक्षक पण चांगले आहेत। मला या स्कूलमध्येच राहायचं आहे। दरम्यान शाळेवर इतक्या तत्परतेने कारवाई करणाऱ्या केडीएमसीनं कल्याण डोंबिवलीतील 65 अनधिकृत इमारतींवर अशी कारवाई का केली नाही, असा संतप्त सवाल नागरिकांनी विचारलाय। दो भाइयों का झगड़ा है सर, तो बच्चों के भविष्य के साथ खिलवाड़ नहीं करना चाहिए। वो लोग आप लोग अपने में समझो, 10 साल से आप लोग कहाँ पे थे? आज ऐसा हुआ, 4 दिन स्कूल खुलने को आया, आप लोग 4 दिन में ऐसा आके करेंगे, पेरेंट्स लोगों पे क्या बीतेगा, वो बच्चों पे क्या बीतेगा, जो आज यहाँ पे 1000-1200 बच्चे हैं, उन पे क्या बीतेगा सर? मागणी एवढीच आहे की शाळा तुटली नव्हती पाहिजे होती, पण तुम्ही ते केलं। शाळा चालू व्हायच्या टायमिंगवर केलं। 9वी-10वीची मुलं आहेत आमची, 9वी-10वीची पुन्हा ॲडमिशन आम्हाला भेटणार नाहीत आणि ही 2 महत्त्वाची वर्ष आहेत, ते आम्हाला वाया नाही घालवायचे ना मुलांची। एका बाजूला 2 भावांमधील मालमत्तेचा वाद आणि दुसऱ्या बाजूला हजारो विद्यार्थ्यांच्या भविष्याची चिंता। जमिनीचा प्रश्न न्यायालयात सुटू शकतो, पण शिक्षणाचं नुकसान झालेला एक दिवसही परत मिळू शकत नाही। आता प्रश्न एवढाच आहे, या 12,000 विद्यार्थ्यांच्या भविष्याची जबाबदारी कोण घेणार? एरवी बेकायदा बांधकामांकडे कानाडोळा करणाऱ्या महापालिकेनं शाळेवर कारवाई करताना इतकी तत्परता कशी दाखवली, हे प्रश्न आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।